नमस्कार शेतकरी बंधू, आपण ऐकत आहात 89.6 मेगाहर्ट्झवरून नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी. आजच्या या कार्यक्रमामध्ये आंबा पिकावरील कीड आणि रोगांचं व्यवस्थापन याविषयी जाणून घेऊयात. शेतकरी बंधूंनो, राज्यामध्ये रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 1990-91 पासून मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला आहे आणि तेव्हापासून फळबागेखालील क्षेत्रात भरीव वाढ देखील झाली आहे. गेल्या दशकात फळबागेखालील क्षेत्रात 300 ते 400% इतकी वाढ झाली असून सध्या राज्यामध्ये 17.40 लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली असून त्यापासून सुमारे 248.54 लक्ष टन उत्पादन होतं. महाराष्ट्रामध्ये एकूण मुख्य फळपिकाखालील क्षेत्रांपैकी आंबा, संत्री, काजू, द्राक्ष आणि चिकू यांचा वाटा अनुक्रमे 25.13, 14.97, 12.40, 11.94 आणि 12.40% इतका आहे. आंबा पिकासाठी खतांची मात्रा: पावसाळ्यात पूर्ण वाढ झालेल्या झाडाला दरवर्षी 50 किलो शेणखत अधिक 1500 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश द्यावं. पैकी नत्राचा हप्ता जुलै आणि सप्टेंबरमध्ये 2 समान हप्त्यामध्ये विभागून द्यावा, तर स्फुरद आणि पालाश जुलैमध्ये एकाच हप्त्यामध्ये द्यावं. पाणी व्यवस्थापन: पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आता आजचा आपला मुख्य विषय कीड आणि रोग. आंब्यावरील तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी बुप्रोफेझिन 25% SC 20 मिली किंवा इमिडॅक्लोप्रिड 17.8 SL 3 मिली किंवा लॅम्डासायहेलिथ्रिन 5% EC 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फांद्यांवर आलेली बांडगुळं काढावीत. वाळलेल्या रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. आंबा मोहोर: करपा आणि भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी पीक फुलोऱ्यात असताना कार्बेडॅन्झिम 12% अधिक मॅन्कोझेब 63% WP 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकाच्या 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घ्याव्यात. संदर्भ: भारतीय कृषी अनुसंधान परिषद. आंबा पिकावर काढणी पश्चात येणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 52°C तापमानाच्या गरम पाण्याची 10 मिनिटे प्रक्रिया करावी. संदर्भ: भारतीय कृषी अनुसंधान परिषद. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्लुक्झा पायरोझाड अधिक पायरोक्लोस्ट्रोबुलिन या संयुक्त बुरशीनाशकाची 0.02% या प्रमाणात फवारणी करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% WG या बुरशीनाशकाची 0.24% या प्रमाणात फवारणी करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी डोळे फुटताच करावी. आंब्याचा मोहोर म्हणजेच फुलोराचं संरक्षण करण्यासाठी फवारणीचं वेळापत्रक याप्रमाणे एकूण 5 फवारण्या आपल्याला करायच्या आहेत. पहिली फवारणी डोळे फुटताच करपा रोगाच्या नियंत्रणासाठी करायची आहे. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 2 आठवड्यांनी तुडतुडे आणि भुरी रोगासाठी करायची आहे. तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर 2 आठवड्यांनी भुरीसाठी करायची आहे. चौथी फवारणी देखील भुरी रोगासाठी तिसऱ्या फवारणीच्या 25 दिवसांनी करायची आहे आणि 5वी फवारणी चौथ्या फवारणीनंतर 2 आठवड्यांनी तुडतुडे आणि भुरी या रोगासाठी करायची आहे. पहिली फवारणी डोळे फुटताच करपा रोगासाठी करायची आहे. यासाठी ॲझॉक्झिस्ट्रॉबिन 23% SC 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिळून फवारणी करायची आहे. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीच्या नंतर 2 आठवड्यांनी तुडतुडे आणि भुरीच्या रोगासाठी करायची आहे. यासाठी इमिडॅक्लोप्रिड 17.8 LL 3 मिली अधिक सल्फर 80 WP 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. तिसऱ्या फवारणीमध्ये भुरी रोगासाठी सल्फर 80% WP 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. भुरी रोगासाठी चौथी फवारणी जी तिसऱ्या फवारणीच्या 25 दिवसांनी करायची आहे. डिनोकॅप 48% EC 5 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा हेक्झाकोनाझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. 5वी फवारणी भुरी आणि तुडतुड्या रोगासाठी पेनकोनाझोल 10% EC 5 मिली प्रति 10 लिटर किंवा हेक्झाकोनाझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. अशाच माहितीसाठी ऐकत राहा रेडिओ नवसंजीवनी FM 89.6 मेगाहर्ट्झवरून. आमचे निवडक कृषी कार्यक्रम आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटचे कार्यक्रम यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. यूट्यूबला सर्च करा रेडिओ नवसंजीवनी आणि उपयुक्त माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.